अभिजित भाऊ तितके इथे आले, सामान्य परिवारातले कष्ट करून आपल्या देशामध्ये शिकले आणि एक स्वप्न घेऊन अमेरिकेमध्ये गेले होते. पण त्यांना जेव्हा जाणवलं की इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, युवांवर अन्याय होतो, जास्त पगाराची नोकरी सोडून ते आपल्या मायदेशी आले. त्यांचा एक मोठा टाळा वाजवून सत्कार आपण केला. 24 आणि 26 या दोन्ही वर्षी नीटचा पेपर फुटला आणि एका पेपरची किंमत ही 80 लाखावर त्या ठिकाणी गेली. फक्त श्रीमंतासाठी आणि पैशावाल्यांसाठीच ती परीक्षा घेतली गेली आणि त्याच्या विरोधात अभिजित भाऊ आणि त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी लढतायत. मी पूर्णपणे तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आंदोलनाला इथं पाठिंबा देतो. आणि रविराजराव साबळे भाऊ बोलायला एकदम भारी आणि आक्रमक पद्धतीने लढतात. आता कांगणे सर आणि साबळे भाऊंचं सोशल मीडिया अकाउंट हे बंद केले, तुम्हाला माहिती आहे ना. बंद कराय सर, भाषा लय भारी वाटते मला ते. या सर्व मान्यवरांच्या भाषणांमुळे काही प्रमाणात गरम झालेला आहे. पावसाने थोडासा गार करण्याचा प्रयत्न तिथे केलाय, पण तरी सुद्धा एक दोन घोषणा आपण घेऊया. विद्यार्थी एकजुटीचा आहे, एवढा कमी आवाज कसा चालेल. शेवटपर्यंत म्हणजे त्या पोलीसची गाडी दिसती का तिथपर्यंत हात वर करून विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा असा आवाज असेल तर आपली कामं नक्कीच होणार. मी सांगतो तुम्हाला. एक तर सुरुवातीला महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती स्पर्धा परीक्षा बचाव आंदोलन यांनी हे आंदोलन इथं घेतलं आणि तुम्ही एवढा मोठा प्रतिसाद दिला. त्यासाठी या समितीचे आणि तुमचे सर्वांचे टाळ्या वाजून इथं सत्कार झाला पाहिजे. विठ्ठलभाऊ कांगणे सरांना मी सोशल मीडियावर बघितलं. भारी बोलतात, आपल्या मनाला भिडणारं बोलतात. आणि एवढं ते जे काय बोलतात ते आपल्याला का भिडतं त्याचं प्रमुख कारण ते आपल्यातले एक आहेत, सामान्य परिवारातले आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हाला संघर्ष करण्याची वेळ येते तेव्हा कांगणे सर तिथं पुढाकार घेतात. आतापर्यंत पुढाकार घेतला, याच्याही पुढे पुढाकार घेतील असा विश्वास इथं व्यक्त करतो. अभिजित भाऊ तितके इथं आले, तुमच्या सर्वांसारखे सामान्य परिवारातले कष्ट करून आपल्या देशामध्ये शिकले आणि एक स्वप्न घेऊन अमेरिकेमध्ये गेले होते. पण त्यांना जेव्हा जाणवलं की इथे असणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होतो, युवांवर अन्याय होतो, जास्त पगाराची नोकरी सोडून ते आपल्या मायदेशी आले. त्यांचा एक मोठा टाळा वाजवून सत्कार आपण केला. नीट परीक्षा देणारे सुद्धा सामान्य परिवारातले लोक आहेत. कुठंतरी वय खेळायचं बागडायचं असतं, तिथं ते अभ्यास करतात, मोठी मोठी फी देतात आणि मग कुठंतरी आपल्या आई वडिलांचं स्वतःचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. पण दुर्दैव असं 24 आणि 26 या दोन्ही वर्षी नीटचा पेपर फुटला आणि एका पेपरची किंमत ही 80 लाखावर त्या ठिकाणी गेली. फक्त श्रीमंतासाठी आणि पैशावाल्यांसाठीच ती परीक्षा घेतली गेली आणि त्याच्या विरोधात अभिजित भाऊ आणि त्यांचे सर्व सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी लढतायत. मी पूर्णपणे तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या आंदोलनाला इथं पाठिंबा देतो आणि नक्कीच ते आंदोलन मोठं होईल. आणि त्यांना एक गोष्ट मात्र सांगतो, पुढच्या काही दिवसांमध्येच जे मंत्री पाय उतार झाले पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतात. आम्हाला जे कळालेलं आहे 100% त्यांना पाय उतार व्हावंच लागेल. त्यामुळे
रविराजराव साबळे भाऊ बोलायला एकदम भारी, कधी हसून हातात घेतात, शेतकऱ्यासाठी लढतात, विद्यार्थ्यांसाठी लढतात आणि आक्रमक पद्धतीने लढतात. आता कांगणे सर आणि साबळे भाऊंचं सोशल मीडिया अकाउंट हे बंद केले, तुम्हाला माहिती आहे ना. बंद करून सुद्धा तुम्ही जो पाठिंबा दिला, तुम्ही जे भक्कमपणे या दोघांच्या पाठीमागे राहिला, त्यासाठी मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. कराळे सर भाषाले भारी वाटते मला, ते आक्रमक बोलतात, लढतात आणि भ्रष्टाचार झाला तर तुमच्या बरोबर ते प्रामाणिकपणे तिथं राहतात. काल परवा वर्ध्यामध्ये मोठं आंदोलन अशाच पद्धतीचे एमपीएससी विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी आणि टीईटी परीक्षाचा पेपर जो फुटला यासाठी कराळे सर तिथं विद्यार्थ्यांबरोबर उतरले होते. त्यांचं मी मनापासून छत्रपती संभाजीनगरच्या या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याच्याबरोबर आशिष मगर सर असतील, रविकांतजी तुपकर असतील, माजी आमदार सुनीलजी भुसारा असतील, बाबासाहेबजी शिंदे सर असतील, त्रिशूलजी पाटील असतील, शिवराज भाऊ मोरे असतील, त्याच्याचबरोबर इतरही सर्व जे आपल्या या समितीचे पदाधिकारी प्रमोद पाटील, संग्रामभाऊ सूर्यवंशी, किरणजी निंबोरे, सर्वच मान्यवर मला या ठिकाणी बोलवलं, त्यासाठी मी मनापासून आपल्या सगळ्यांचेच आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही बोलवलं नसतं तरी मी इथं आलो असतो. या छत्रपती संभाजीनगर याच्याबद्दल, या शहराबद्दल जेव्हा आपण विचार करतो, या नावाबद्दल जेव्हा विचार करतो, आपल्या सगळ्यांना संघर्ष दिसतो. छत्रपती संभाजी राजेंनी परप्रांतीयांचं आपल्या स्वराज्यावर जे काय आक्रमण होत होतं त्याच्या विरोधात लढा उभारला, संघर्ष केला. आपल्या जवळच्या लोकांनी गद्दारी केली, आपल्या सिस्टमच्या विरोधात सुद्धा त्यांना संघर्ष करावा लागला. तसंच तुमची परिस्थिती आहे. हे जे पेपर फोडणारे लोक आहेत ते सत्तेतले लोक आहेत, त्यांना आपण परप्रांतीय बोलायला काही हरकत नाही. आणि आपल्याला दुसरी कुठली अडचण आहे? आपली आर्थिक अडचण, आर्थिक ताण. आपले आई वडील कष्ट करतात, शेतामध्ये राबतात, शेती करतात, मजुरी करतात, कसा तरी पैसा गोळा करतात आणि त्यातून कशी तरी तुम्ही फी देता. परीक्षेची फी असेल, नाहीतर क्लासेसची फी असेल, पण प्रामाणिकपणे अर्ध जेवण खाल्लं तरी चालेल, पोहा खाऊन अख्खा दिवस काढला तरी चालेल, चहा बिस्किट खाऊन दिवस काढला तरी चालेल, पण आई वडिलाचं स्वप्न हे पूर्ण झालं पाहिजे यासाठी. आता कशासाठी आपण रस्त्यावर आलोय? बघा, हा निर्णय एमपीएससीचा निर्णय बघितलाय का? बर मला सांगा, लहानपणीपासून आपण एलकेजी मध्ये असताना आपले आई वडील नाही तर शिक्षक आपल्याला शिकवतात, काय शिकवतात? बालवाडी घ्या नाही तर जन्मल्या घ्या. बर आपला आकडा एक मागणी वाढत गेली तर इथं संपायचं नाही आपल्याला, तिथं पोलीस जातील कोम्यात. मला सांगा, आपले जे कुठले आकडे, तो आकडा कुठल्या नंबर पासून सुरू होतो? 1 नंबर. आणि एमपीएससीचा निर्णय जर बघितला 2 नंबर पासून सुरू झाले. म्हणजे निर्णय देत असताना सुद्धा त्याच्यामध्ये 2 नंबरी केली असं मला वाटतं. याचा तुम्ही पूर्ण अभ्यास केला, शेवटच्या पानावर कोणाची सही आहे? फक्त अध्यक्षाची सही आहे, बरोबर का नाही? अरे बाकी सदस्य कुठे गेले? बाकी सदस्याची तुम्ही कधी सही घेणार? त्याच्यात अजून जर खोलात तुम्ही गेला, जर सगळं वाचलं, त्याच्यात सांगितलं आहे मध्य प्रदेशमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, बिहारमध्ये, तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये अशाच पद्धतीने ऑनलाईन परीक्षा घेतली असं सांगितलंय. हे साप चुकीचं, हे साप खोटं आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगतो, या सर्व राज्यांमध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये ज्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या सगळ्या ऑफलाईन पद्धतीच्या आहेत. त्यामुळे मग आमच्या विद्यार्थ्यांना आणि सर्व लोकांना तुम्ही का फसवतायत असा आमचा प्रश्न आहे.
त्याच्याच बरोबर तुम्हा सर्वांना सांगतो, तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढता, आम्ही तुमच्या बरोबर आहोत, पण सुप्रीम कोर्ट सुद्धा तुमच्या बरोबर आहे. त्याचं कारण सांगतो. एक शब्द लय भारी आहे, गोंडस आहे, नॉर्मलायझेशन. हो अभिजित भाऊ, तुम्ही अमेरिकेतून आलेला आहे. अमेरिकेतल्या लोकांना आणि खास करून ट्रम्पवाल्यांना, ट्रम्प महाशय जे कोणी असतील, ट्रम्प तात्या, त्यांना आपल्या प्रधानमंत्री साहेबांच्या अडचणी माहिती, मनात काय हे माहितीये, त्यांना बऱ्याच गोष्टी माहितीये. पण त्या ट्रम्प तात्याला तुम्ही जर विचारलं हे नॉर्मलायझेशन काय, तर ट्रम्प तात्या सुद्धा डोक्याला हात लावून बसेल. कोणाला कळलंय का? काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्यांना भेटलो, त्यांना विचारलं हे नॉर्मलायझेशन काय, ते म्हणले नाही नाही महत्वाचे हा म्हणले याला फॉर्म्युला वगैरे काय आहे का, नाही नाही महत्वाचे. आणि मला काय कळेनाच काय. आता 2 दिवसापूर्वी पुण्यामध्ये तुमच्यासारख्या काही विद्यार्थ्यांची चर्चा करत होतो. तुम्हाला माहिती काय, महिन्यांपूर्वी तलाठी भरती झाली का नाही आली? लय भारी झाली ना. पेपर फुटला का? काय भाव निघाला होता? 40 लाख 50 लाख. पण त्याच्यामध्ये मार्क कितीपर्यंत होते फायनल? 248 विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले? म्हणजे 288 आमदार आणि निवडून किती आले तर 300. असं होतं का? आता याच्यात एक विद्यार्थी माझ्याशी बोलत होता. काय बोलला? अहो मी 12 तास 16 तास रोज अभ्यास करत होतो आणि माझा मित्र लय कंटाळला, अभ्यासाला गेला निघून, आणि त्याला एक कळलं अभ्यासापेक्षा 25 लाख दिले तर आपला मार्ग मोकळा होतो, आणि पैसे दिले, आणि हा मात्र बिचारा नापास झाला. अभ्यास न करणारा 25 लाख रुपये देऊन पास झाला. अशी परिस्थिती आहे. हे का ठेवलं गेलंय तुम्हाला सांगतो. नॉर्मलायझेशन, त्याच्यामध्ये आपल्याला कन्फ्युजन व्हावं. तुम्ही जर बघितलं असेल, एक मुलगा मला बोलला, मी अभ्यास करायचो कितीतरी तास, मी तिथं लायब्ररीमध्ये बसायचो, मला मार्क पडले 92 आणि नॉर्मलायझेशनली ते झाले 110. आणि माझा भाऊ पुस्तक सुद्धा उघडत नव्हता, तो बसायचा दुकानावर, आणि वेळ आहे म्हणून दिली परीक्षा, त्याला मिळाले 80. आणि नॉर्मलायझेशनच्या नंतर तो गेला 160च्या पुढे. काय जेव्हा तुम्ही ओएमआरच म्हणतात ना, त्या परीक्षेमध्ये ब्लॅक अँड व्हाईट असतं सगळं, बरोबर का नाही? त्याच्यात कुणी गांडवागंडवी करू शकतं का? गेल्या 25 वर्षामध्ये एमपीएससीचा एक तरी पेपर फुटलाय का? आणि मग तशा पद्धतीने त्या ठिकाणी जर तुमच्यावर अन्याय झाला तर तुम्ही तुमचा कागद आन्सर शीट घेऊन कोर्टामध्ये जाऊ शकता, आयोगामध्ये जाऊ शकता. जाता का नाही जाऊ शकत? पण मग काय, त्याला पर्याय काढून यांनी नॉर्मलायझेशनचं एक मोठं काहीतरी कॉन्सेप्ट आणले, आणि मग त्याच्या मागे लपून ज्या लोकांकडनं पैसे आलेत, ज्या लोक आपल्या विचाराचे आहेत, अशा लोकांना आत घेतलं जातं, दाखवलं जातं की नॉर्मलायझेशन झाल्यामुळे त्यांना जास्त मार्क पडले. अन्यायकारक आहे का नाही? आहे का नाही सांगा मला तुम्ही सांगा. जर पैसे देऊन एखादा अधिकारी माणूस झाला तर उद्या एखादा गरीब शेतकरी मजूर सामान्य व्यक्ती त्या अधिकाऱ्याकडे गेला, फुकटात सेवा देणार आहे का? पैसे घेणार का नाही घेणार? मग हे फक्त विद्यार्थ्यांची लढाई नसून सिस्टम मध्ये पैसे देऊन जे कोणी अधिकारी होतात त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे. त्यासाठी ही लढाई अतिशय महत्वाची आहे. तुम्ही बघत असाल एका आमदाराची किंमत किती, एका खासदाराची किंमत किती? पण एवढे पैसे तुमच्याकडे आहेत ना? तुमच्याकडे नाही हो, सरकारकडे आहेत, नेत्यांकडे आहेत. मग आमच्या विद्यार्थ्यांकडनं 1000 रुपये घेण्याचं कारण काय? मला एक मुलगा म्हणाला, एमपीएससीच्या मी 10 परीक्षा दिल्यात, 10 परीक्षाच्या 10 पेपर मी पास झालो, पण मी सरळच्या 12 परीक्षा दिलोय, एक सुद्धा पास झालो नाही.
आणि याच्यात तो म्हणाला 12 ते 13 हजार रुपये आम्हाला द्यावे लागले. तुम्ही 10वी 12वी देऊन आलेला आहात का नाही आलेला? बर 10वीचे पेपर जेव्हा घेतात 10-12 लोकांचे नाही तर 12वीचे घेतात ते काय ऑनलाईन घेतात का? म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला शाळा खोल्या देतात, बेंच देतात, वर्ग खोल्या देतात आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकदाच परीक्षा होती का नाही? मग 10-12 लाखाची ती परीक्षा होती, 12वीची होती. युपीएससीची परीक्षा 8 लाख विद्यार्थी त्याच्यासाठी बसतात ती होती. आणि मग इथं तुम्ही कारण काय देता की नाही काय आहे ते प्रॉब्लेम होतो, पेपर फुटतो म्हणून आम्ही ऑनलाईन करायला चाललेलो आहोत. आता मला सांगा कम्प्युटर लॅब असणाऱ्या असे किती क्लासेस आहेत? कमी आहेत का नाही? मग आता समजा एका पेपरला 100 प्रश्न असतील आणि तुम्हाला समजा तिथं बघितलं तर 50 परीक्षा घ्यायच्या झाल्या तर किती प्रश्न काढावे लागतील? 5000 प्रश्न. त्याच्यात समजा एका सत्रामध्ये नाहीतर एक जे तुमची समजा 7ची बॅच असेल 9ची बॅच असेल त्याच्यामध्ये एका प्रश्नामध्ये गडबड झाली तर अख्खे मागचे लोक तिथं अंडे होऊ शकतो का नाही होऊ शकत? आणि तुम्ही आता जेव्हा ऑफलाईन घेता पेपरवर काय लिहिले ते समोरासमोर दिसतं. ऑनलाईन गेल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवर जावं लागतं आणि विसरला तर परत मागच्या पेजवर जावं लागतं. त्यात तुमचा जास्त वेळ जातो. तर हे जे काय हे आपलं थांबवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की सरकारमध्ये बसणाऱ्या काही लोकांना याच्यातून भ्रष्टाचार करायचा आहे, याच्यातून पैसा खायचा आहे आणि हे कुठेतरी आपण सर्वांनी आणून पाडायचं. तुम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये दिलेल्या एका लिंकवर गेला का? कुठं जाती ती लिंक? TCS ला जाते. आता मला तुम्ही सांगा विद्यार्थ्यांची परीक्षा पेपर तुमचा TCS बरोबर तुमचा कॉन्ट्रॅक्ट आधीच झालाय आणि TCS ला ताकद देण्यासाठी TCS ला पैसे देण्यासाठी ही परीक्षा जर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आमच्यावर लादत असाल तर आम्ही सुद्धा मराठी माणसं आहोत, आम्ही कुठं घाबरणार नाही. टीईटीच्या परीक्षेचं काय झालं? 6.5 लाख विद्यार्थी बसतात. अन्याय झाला का नाही झाला? त्याच्यामध्ये सुद्धा पेपर फुटला. दुर्दैव असं की काही लोकांनी मला सांगितलं की मंत्री महोदयांना सुद्धा माहित नव्हता पेपर फुटला. त्याचं कारण असे त्यांच्या खात्यामध्ये त्यांना कुठंच अधिकार नाहीयेत. दुसरीच लोक त्याच्यामध्ये तिथं लक्ष देत आहेत. त्यामुळे आपल्याला टीईटी पेपरला बसणारे आमचे जे पुढचे सर्व शिक्षक आहेत त्यांच्या पाठीमागे आपल्याला राहायचं का नाही राहायचं? पण टीईटी वाल्या सगळ्या विद्यार्थ्यांना मला सांगायचंय MPSC परीक्षेसाठी हे जे सर्व विद्यार्थी लढतायत त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहणार का नाही राहणार? बरातले आपले काही विद्यार्थी नीट परीक्षेसाठी बसतात तिथे पेपर फुटतो त्यांच्या पाठीमागे तुम्ही सर्वजण संघटित राहणार का नाही राहणार? कारण का ही लढाई तुमची आपल्या सगळ्यांची आणि आपण सर्वजण विद्यार्थी म्हणून या सर्वच विद्यार्थ्यांच्या पाठीमागे त्या ठिकाणी राहिलो तर नक्कीच कुठं ना कुठंतरी आपल्या सर्वांना यश मिळण्याशिवाय राहणार नाही. आता आज इथं आंदोलन झालं नंतर ही कृती समिती आपल्या सर्वांना मार्गदर्शन करेल पुढचं आंदोलन कुठे. पण मला असं वाटतं त्याच्या आधी एक स्टॉप आपण पुण्याला घेऊया ना. आता वारी कधी संपती पुरी? 24 तारखेला 24. बघा मला असं वाटतं आंदोलन करत असताना स्टेनोचा पण विषय महत्वाचा आहे. मी स्वतः राधा मॅडमला भेटलो होतो, बोललो होतो, मंत्र्यांना भेटलो. त्यांनी जो युक्तिवाद मला दिला त्यांनी मला सांगितलं काय झालं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे. आता फोनवर बोललं तरी टायपिंग होतं, मग टायपिस्टची काय आपल्याला जरूरत आहे असं त्यांनी मला सांगितलं. पण त्यांनी काही सांगितलं तरी मी तुम्हाला आश्वासित करतो तुमच्या सर्वांसाठी आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा. 5 दिवसापूर्वी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो तुमच्या विषयासाठी. ऑफलाईन परीक्षा घेण्यात यावी, ऑनलाईन घेऊ नये. चर्चा बरीच झाली. शेतकऱ्यांचा मुद्दा होता. त्याच्यानंतर मी त्यांना म्हणलो साहेब विद्यार्थ्यांचा विरोध आहे, सर्व विद्यार्थी एकत्रित आलेले, ती कृपा करून तुम्ही ऑनलाईन घेऊ नका, तुम्ही ऑफलाईन घ्या. त्यांनी मला सांगितलं तुम्ही बोलत असाल
आणि विद्यार्थी बोलत असतील तर आम्ही सकारात्मक आहोत. मला फक्त जाता जाता एकच सांगायचंय, राजकीय लोक जेव्हा म्हणतात ना सकारात्मक, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू. पण गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये जिथं जिथं आंदोलन झालं, आज इथे जे आंदोलन होते, काल परवा लातूरमध्ये आंदोलन करण्याचा प्रयत्न केले, 140 कलम लावून टाकलं, तिथं वर्धलाही लावलं, तरी तुमचं झालं. आता पोलीस प्रशासनाला आणि सीएम साहेबांना आणि मंत्र्यांना पण सांगतो, पुढचं आंदोलन हे सर्व विद्यार्थी पुण्याला घेतील. तुम्हाला किती पोलीस आणायचे तेवढे आणा, तुम्हाला किती ताकद लावायची तेवढी लावा. आम्ही काय घाबरत नाही आणि आम्ही काय झुकणार. काय डायलॉग आहे ते कुठल्या तरी पिक्चरला, परत एकदा मागच्याला विचारतो. त्यामुळे अधिकाऱ्यांशी पण आम्ही बोलतोय. एकनाथ शिंदे साहेबांबद्दल त्यांच्याशी पण बोलणं झालं आणि त्यांना पण सांगितलंय, मुख्यमंत्री साहेबांना पण सांगितलेलं आहे आणि सामान्य प्रशासनाच्या ज्या सेक्रेटरी त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की 12 तारखेपर्यंत आमची परीक्षा आहे विद्यार्थ्यांची आणि आम्ही सरकारला संधी देतो. लगेचच आम्ही आक्रमक होणार नाही, आम्ही शांततेत गोडीत सांगतो. पण आमच्या 12 तारखेच्या परीक्षा होऊस तर तुम्ही हे ऑनलाईन प्रकरण बंद नाही केलं तर मग सगळंच संपेल तुमचं, तुम्हाला परवडणार नाही. आणि इथं आम्ही भूमिका घेत असताना कुठे राजकीय भूमिका घेत नाही. आम्ही तुमच्या बरोबर फक्त तुमचे कार्यकर्ते म्हणून याच्यामध्ये सहभाग तिथे घेत आलेलो आहोत. आणि राजकारण इतकं वंगाळ झालंय, काय सांगू तुम्हाला. अजितदादा म्हणायचे हे जे नेते आहेत ना, आज इथं असतो नंतर तिथं असतो, पण 2029 ला तुम्ही सर्वजण महाराष्ट्राचे सामान्य लोक महाराष्ट्रामध्ये नक्कीच क्रांती करतील असा मला विश्वास आहे. त्यामुळे इथे जे विद्यार्थी नेते युवा नेते उभे आहेत ना बरेचसे, उद्या जाऊन प्रस्थापित लोकांना तिकीटच द्यायला नको. उद्या जर तुमचा आवाज अधिवेशनामध्ये भक्कमपणे मांडायचा असेल तर अशा लोकांना त्या ठिकाणी आपण कुठेतरी उद्या जाऊन संधी दिली पाहिजे. फक्त कांगणे सर नाही, इथं कराळे सर आहेत, आपले साबळे सर आहेत, पलीकडे आहेत, सगळे आहेत. अभिजित भाऊ कुठे गेले? अभिजित भाऊ आहेत. बघा, एमपीएससी कोणाच्या तरी सांगण्यावरनं दुर्दैवाने त्या ठिकाणी चालते. त्यामुळे एमपीएससीला पण सांगायचं, सीबीआय, सीआयडी, त्याच्याबरोबर आरबीआय ह्याची स्वायत्ता संपलेली आहे. ईडी मला माहिती, ईडी आणि इलेक्शन कमिशन. त्यामुळे एमपीएससी हे स्वायत्त संस्था महाराष्ट्रातल्या उद्या होणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची संस्था आहे. त्याच्यात कृपा करून राजकारण येणार नाही याची दक्षता तिथे असणाऱ्या अध्यक्षांनी तिथे घ्यावी. मी तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा देतो. मी तुमच्या प्रत्येक लढ्यामध्ये त्या ठिकाणी असेल, अधिवेशनामध्ये सुद्धा तुमचा आवाज म्हणून त्या ठिकाणी लढेल. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं, शिका आणि काय, शिका आणि काय, संघर्ष करा. त्यांचाच विचार पुढे घेऊन जात असताना आता आपल्याला बोलावं लागेल, शिका, संघटित व्हा, रस्त्यावर उतरा आणि संघर्ष करा. त्यामुळे तुम्ही सर्वजण आलात, पाऊस असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात, त्यासाठी मी आपल्या सर्वांचेच आभार व्यक्त करतो. एमपीएससीचा पण मुद्दा महत्वाचा, नीटचा पण मुद्दा महत्वाचा आणि आमच्या पोलीस भरतीचा तिथं पेपर फुटला होता. कारण का वनरक्षक सगळेच रे बाबा, सगळेच. त्यामुळे तुम्ही बघा, हे असंच ऑनलाईन काहीतरी करायला गेले, पोलीस भरतीचे लोक इथे एसआरपीएफचा एक पेपर फुटला होता माहिती ना. हे कुठला तरी क्लास कुठला काढला काय माहित,
75 सगळे क्वेश्चन, 85% सगळे तिकडचेच प्रश्न काय असेल ते. तो फुटला, तलाठी फुटला, आता पुणे महानगरपालिकेचा जेईचा पेपर फुटला. अरे किती म्हणजे काय झालंय, हे सरकारच कशावर उभं राहिलंय. पक्ष, नेते, आमदार, खासदार. त्यामुळे यांना काय वाटतं की पेपर फुटला पाहिजे. अरे तुम्हाला काय वाटतं त्याच्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्यांना काय वाटतं हे महत्वाचं आहे. आम्हाला वाटतं हे ऑनलाईन परीक्षा तिथं नको, आमची ही ऑफलाईन तिथं पाहिजे. आणि हेच बोलत असताना उद्या जाऊन जेव्हा केव्हा संघर्षाची वेळ येईल ना, तुम्हाला आपल्या सगळ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल. आता खरं तर एक क्रांती चौकामध्ये मोठं आंदोलन होणार होतं, परमिशन नाही मिळाले. कांगणे सरांनी काय सांगितले, ये तो झाकी काय, ये तो झाकी है, 12 तारखेला तुमचा पेपर आहे. पेपर महत्वाचा आहे. तुमच्या सर्वांच्या हिताचा विचार करून या समितीने आणि आम्हाला सगळ्यांना वाटतं की आपण 12 तारखेपर्यंत तरी अजून आक्रमक होऊ नये. आपण तिथं आंदोलन करावं, शांततेत त्या ठिकाणी हे सर्व मुद्दे तिथं मांडावेत आणि तीच भूमिका आपण करत आहोत. पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. अरे बाबा सगळं माहिती, काल परवा 3 दिवस झालं पोलीस अधिकारी लायब्ररीमध्ये जातात आणि धमक्या देत आहेत. म्हणजे आम्हाला ईडीची धमकी दिली, आम्हाला सीबीआयची धमकी दिली आणि बिचारा लायब्ररीच्या मालकांना आणि आमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही धमकी काय देतात, ते सेल्स टॅक्स आणि इन्कम टॅक्स. काय घाबरू नका, कुणी काय करू शकत नाही. आम्ही पंढरपूरला आंदोलन केलं, आम्हाला परवानगी नव्हती. आंदोलन झालं का नाही झालं. तर इथं छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन, परवानगी नव्हती. झालं का नाही झालं. हे आंदोलन झालं का नाही झालं. आता उद्या आर्मी आणा नाही तर काही करा, आम्ही कोणालाच घाबरत नाही. आम्ही आंदोलन करणार. सोशल मीडियावर जेवढं जास्त तुम्ही व्यक्त व्हाल तेवढं आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचं आहे. त्याच्याच बरोबर अजून लोकांना तुम्ही तिथं सांगा. आणि हे सर्व जे काही आपले विद्यार्थ्यांचे नेते त्यांच्या पाठीमागे तुम्ही राहा. आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि हेच एकजूट अशीच ठेवली तर विजय 100% आपला आहे. त्यामुळे विद्यार्थी एकजुटीचा हात वर करून, विद्यार्थी एकजुटीचा, विद्यार्थी एकजुटीचा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विद्यार्थी.